नमस्कार मित्रांनो, मी रायगडचा दीपेश या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा वार आहे रविवार म्हणजे आज आरामाचा दिवस. तर आज आपल्या घरी स्पेशल काहीतरी बनणार आहे, ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. स्पेशल म्हणजे आमच्यासाठी नाही, तर आज आमच्या घरी नवीन जोडपं येणार आहे, ते संध्याकाळी येणार आहे. पण मी सुरुवात लवकरच करतोय, दुपारच्या जेवणापासूनच. तर आमचं जेवण काय असणार आहे ते तुम्हाला दाखवीनच. सो व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय आवडलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आमचं दुपारचं जेवण काय असेल ते तुम्हाला सांगतो. तर पास्ता म्हणजे आम्ही सकाळचं काय नाश्ता वगैरे केल्यानंतर बोललो पास्ता बनवून खाऊया आज, आणि बरेच दिवस खाल्ला नव्हता. आणि त्यात मम्मीला काय पास्ता वगैरे आवडत नाही, त्यामुळे ती तिच्यासाठी भात वगैरे बनवणार आहे. तर चला मित्रांनो, पास्ता तयार होईपर्यंत आम्ही जरा मार्केटला जाऊन येतो, मम्मी आणि मी. हे बघा, मम्मी पण आता मार्केटला जायची तयारी करते, तो जाऊन येतो. म्हणजे रात्रीच्या जेवणाची तयारी करणं गरजेचं आहे, नाहीतर नवीन जोडप्यांना उपाशी जावं लागेल. त्यासाठी तोपर्यंत माझी बायको पास्ता तयार करेल, नाही केलं तर मी येऊन करेल. चला, तर मी आता चाललो आहे, मार्केटला जातोय, कोळसा मार्केटला. बघूया तिकडे काय मिळत आहे का. हे आहे आपल्या साईबाबा मंदिर. मित्रांनो, बाहेर एवढी गरमी आहे ना, काय कंटाळा आलाय पूर्ण, आणि त्यात ऊन पण खूप आहे. हे बघा, नाही आता मी जातोय कोळसर मार्केटला. कोळसर बुधवार बाजार आहे, तिकडे जातोय. तिकडे आमचे मार्केट वगैरे भरलेले असतात. हे आहे आमचं बुधवार बाजार. बुधवारी जास्त भरलेलं असतं इकडे. एसवी रोडला लागूनच आहे, बघा, एसवी रोडला लागूनच बुधवार बाजार आहे, मच्छी मार्केट. अरे देवा, तिपर विचार 100 रुपये एक वाटेचा हे कसं आहे? हे 300 250 हे 200 त्याच्या नावाजू नावाचे एवढीच काय नाही एक लाव ना या मावशीकडे पप्पा येऊन घेऊन जातात मच्छी वगैरे, पण आज त्यांच्याकडे कोलबी वगैरे नाही आहे, तर त्यांच्याकडे नाही घेता आला. हा हा, बस झाले. हे बघा, हे आता आम्ही घेतलेले मच्छी वगैरे, पापलेट आणि कोलबी घेतलेले आहे. या मावशीकडे नव्हती आज, पण आम्ही तिकडून घेतली. पूर्ण मार्केट आज खाली आहे, पण एवढं पण नाही आहे, थोडंफार भरलेलं आहे बघा. नाहीतर बुधवारचं पूर्ण भरलेलं असतं. छोटे पाहिजे, मोठे पण घेऊ. छोटे घेऊ ना, किती अर्धा किलो घेते, अर्धा किलो घेतले. धनिया मसाला घेतोय बघा. आम घे चांगले, ते जरा धने पण टाकतो. लिंबू कसा आहे ना,
कोथिंबीर टाकायची असतं. हे घे. काय महाग आहे. घे, ते दे. लिंबू घ्यायचं ना. बोल ते बदली ना हे. अरे हा एक आहे चांगला आहे. असं नरम असेल हा नरमच आहे. बाबा हा एक चांगला आहे. तर हे घे आगे तू नको, तू सुटलेला लागतो. झाले ना बरोबर. मित्रांनो फायनली आम्ही मार्केटमध्ये घेतले आहे सगळं जे लागणार ते. हे बघा. तर आता घरी जातोय आणि घरी जाऊन बाकी जेवणाची तयारी करायची आहे. तर चला मित्रांनो फायनली आम्ही घरी आलो आणि बाहेर एवढा ऊन होता ना, पूर्ण चक्कर सारखं वाटायला लागलं. चक्कर सारखं. हे बघा माझी बायको कशी वाकून वाकून बघते, लाजली. तर आता पास्ताची तयारी करतोय. म्हणजे ऑलरेडी तिने करून ठेवलं, फक्त आता पास्ता बनवायचा आणि खायचा आहे. चला मित्रांनो तुम्ही पण आमच्याबरोबर पास्ता खायला या आणि टेस्ट कशी वाटली ते पण आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्ही येऊन खाऊन गेलात तर. चला मित्रांनो फायनली पास्ता वगैरे बनवून झालेला आहे आणि आता खायचा मार्ग आहे. आणि पास्ता थोडासा जास्त उकडल्यामुळे ते चिकट झालेला आहे. आणि हे बघा, पण पास्ताच आहे, त्यामध्ये काही चेंजेस नाही झाले. फक्त थोडं चिकट झाल्यामुळे चालतं तेवढं. आणि बाहेर देणार नाही, आम्हीच खाणार असल्यामुळे ठीक आहे. तर चला मित्रांनो तुम्हाला सुद्धा कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि बाकीचा अजून दिवस बाकी आहे, तो आपण त्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत अजून काय काय करणार आहात ते पूर्ण डेलीमध्ये दिवसामध्ये. तर चला मित्र हो, मी माझ्या पास्त्यामध्ये मायोनीज मिक्स करत आहे. मला पास्त्यासोबत मायोनीज खायला खूप आवडतं. नाही ओके एवढं. आणि मम्मी बघा मसाला भात खात आहे. बघा तिला काय पास्ता वगैरे आवडत नसल्यामुळे ती मसाला भात बनवून खाते. आणि आपली गावची पद्धत आहे मसाला भात खाणं. हे बघा त्यात मीठ मसाला तेल या सगळ्या गोष्टी घेणार नाही खाणार, आणि त्यात टेस्ट एक नंबर लागते. हे बघा या खायला मित्रांनो. हे बघा मित्रांनो आता संध्याकाळची तयारी चालू आहे. कोळंबी आणि पापलेट, कोळंबी सोलायची आणि पापलेट कट मारून बनवायचे आहे. सुका काय काय बनवणार आहे? फ्राय करणार ना, पापलेट फ्राय करणार आहे कट मारून, आणि कोळंबी रस्सा बनवणार आहे. तर त्याची तयारी चालू आहे. मम्मी बनवणार आहे. सो जिवंत आहे. इथे आता पुरी बनवायची तयारी चालू आहे. आणि बनवत कोण आहे तर माझी बायको. हे बघा छान अशी गोल गोल पुरी बनवते. हे बघा थोडं मोठ्या वाटत आहेत पण ठीक आहे. कोणत्या ना कोणत्या व्हिडिओ मध्ये बोल पाहिजे. हा मग पाहिजे ना जरा छोटे छोटे बनव, जरा मोठे नको एकदम बनव. बस बस. बाकीचं जेवण करून झालेलं आहे. मम्मीने तयार करून ठेवलं जेवण वगैरे. फक्त या पुऱ्या फक्त बाकी होत्या, ते पण आता तयारी करत आहेत. कारण की पुऱ्या गरम गरम खाण्यातच मजा असते. सो आणि आता ते येतीलच थोड्या वेळातच. तर त्यांचं आल्यावरती पाहुणचार वगैरे करणं गरजेचं आहे. सो तुम्ही व्हिडिओ बघत राहा मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला सांगत राहा तुम्ही सुद्धा कशी वाटली व्हिडिओ ते. मित्रांनो आपण ज्यांची वाट पाहत होतो ते तर आलेले आहेत. म्हणजे माझा भाऊ आणि त्याची मिसेस, म्हणजे आमची मेहुणी पण. आता दोन्ही नातं एकत्रच आहे, आता आलंय. सो हे बघा हा रोहित, आताच लग्न झालं तुम्हाला माहिती असेलच. आणि त्याची मिसेस. सो आता त्यांचे ऑप्शन करणार आहेत. तर माझी मम्मी किंवा माझी बायको करणार, असं दोघांतले कोणी पण करेल. सो आपण पाहूया चला.
हे बघा, नवीन जोडपं आल्यानंतर प्रत्येकाच्या घरी असं जाऊन औक्षण वगैरे केलं जातं, म्हणजे वटी भरली जाते असं असतं बोलतात. आता आपल्याला पण जास्त काय माहिती नाही, हे आता रीतच आहे, सो ते पाळावे लागतात. हे दे आधी. थांब दे बाबा. पहिला हा नारळ द्यायचा, नंतर साडी. नाही नाही तो ए रोहित रोहित ए रोहित ते नाही ए, ती कुठं ते आहे? नाही. हा ते त्याला माहीत नव्हतं. ठीक आहे. आता ते ठीक आहे, होतं त्यात काय. मला पण पहिले माहिती नव्हतं स्टार्टिंगला. आपलं छोटं घर असल्यामुळे जरा त्या दोघांनी पण ॲडजस्ट केलेलं आहे, ते पण समजून घेतात. मग आपण घे. झाला. मित्रांनो, सकाळपासून ज्याची तयारी चालू होती ते बघा. आता जे स्पेशल जेवण या दोघांसाठी, आमची वहिनी आणि आमचा भाऊ या दोघांसाठी स्पेशल जेवण होतं. कोळंबी रस्सा आणि पापलेट फ्राय. सो वहिनी लाजू नका, बिंदास खावा. रोहित बिंदास खा, लाजू नको. आणि इथे मम्मी बसली आणि इकडे माझी बायको बसली. काय लास्ट तू का लाजते बाबा? बघा कशी लाजते बघ. काय बोलायचं तिला? गरमीने पुन्हा परेशान कोण ठेवलं रे. हे लाजले पाहिजे पण हे लाजत नाही. तर रोहित बघ आता कसा बिंदास आहे. शेवटीला माझाच भाऊ आहे ना. चला मित्रांनो, यांना जेवू द्या आरामात, नाही तर तुम्हाला बघून अजून लाजतील ते, मग जेवणार नाहीत पोटभर. मित्रांनो, अशा प्रकारे आपले पाहुणे जेवून निघालेले आहेत. तर ते गेल्यानंतर आता आम्ही जस्ट जेवायला बसलो आहे. हे बघा, मस्त टेस्टी असं जेवण झालेलं आहे. पापलेट वगैरे आहे, ते कोळंबी रस्सा आहे, पुरी वगैरे आहे. आणि हा माझा मित्र आहे. या काकी आहेत. काकी काय जेवत नाहीत, काकी फक्त टी व्ही बघतायत. आणि ते मम्मी आणि ते बायको. अशा प्रकारे जेवण वगैरे आता आम्ही संपवणार. सो मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी वाटली व्हिडिओ.